नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खरं तर कोणत्याही व्यवसायाचा आत्मा असतो. तो विषय म्हणजे संस्थात्मक वित्त व्यवस्थापन. आता बघा, छोटासा स्टार्टअप असो किंवा एखादी मोठी कंपनी, पैसा कुठून येतो आणि तो कुठे वापरायचा याचाच एका गोष्टीवर त्यांचं यश अवलंबून असतं, नाही का? चला तर मग हेच रहस्य आज आपण उलगडून पाहूया. आपल्या सगळ्यांच्या डोक्यात कधी ना कधी भन्नाट कल्पना येतात, बरोबर? पण कधी असा विचार केलाय की ह्या कल्पनांना प्रत्यक्षात आणण्यासाठी, म्हणजे त्यातून एक खराखुरा व्यवसाय उभा करण्यासाठी लागणारा पैसा येतो तरी कुठून? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला कॉर्पोरेट फायनान्समध्ये मिळतं. ठीक आहे, तर आजच्या आपल्या चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत ते पटकन बघूया. सगळ्यात आधी आपण संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख करून घेऊ. मग ह्यातले मुख्य निर्णय कोणते ते पाहू. त्यानंतर स्थिर आणि खेळतं भांडवल म्हणजे काय ते समजून घेऊ. भांडवल संरचनेवर एक नजर टाकू आणि शेवटी व्यवसायासाठी भांडवल इतकं महत्त्वाचं का आहे यावर बोलू. चला तर मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून, संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर हे नक्की आहे तरी काय? ह्या विषयावर हेनरी हॉगलँड नावाच्या एका तज्ज्ञाने एक अगदी सोपी व्याख्या केली आहे. ते काय म्हणतात बघा, की वित्त व्यवस्थापन म्हणजे फक्त दोनच गोष्टींची हाताळणी. एक म्हणजे भांडवल मिळवणं आणि दुसरं म्हणजे त्याचा योग्य वापर करणं. किती सोपं आहे नाही का? म्हणजेच अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर कंपनीची जी काही उद्दिष्ट आहेत ती पूर्ण करण्यासाठी पैशाचं हुशारीने व्यवस्थापन करणं, बस यालाच कॉर्पोरेट फायनान्स म्हणतात. बरं, मग या व्यवस्थापनामध्ये दोन निर्णय खूप महत्त्वाचे असतात. खरं तर हे दोन निर्णयच संपूर्ण वित्त व्यवस्थापनाचा पाया आहेत. चला बघूया कोणते आहेत ते. यातला पहिला निर्णय असतो फायनान्सिंगचा निर्णय. म्हणजे पैसा आणायचा कुठून? कंपनी स्वतःचे पैसे वापरणार म्हणजे इक्विटी शेअर्समधनं उभे करणार की बाहेरून कर्ज घेणार? आणि दुसरा निर्णय असतो गुंतवणुकीचा. म्हणजे आलेला पैसा लावायचा कुठे? तो पैसा नवीन मशिनरी घेण्यासाठी वापरायचा की एखादा नवीन प्रोजेक्ट सुरू करायचा, जेणेकरून त्यातून चांगला परतावा मिळेल. आता आपण भांडवलाच्या संकल्पनेत थोडं खोलवर शिरूया. बघा, भांडवल म्हणजे नुसता पैसा नाही, त्याचे दोन मुख्य प्रकार पडतात. आणि हे दोन्ही प्रकार कोणत्याही व्यवसायासाठी खूपच महत्त्वाचे असतात. पहिला प्रकार आहे स्थिर भांडवल. याला आपण व्यवसायाचा पायाच म्हणू शकतो. हे असं भांडवल आहे जे जमीन, इमारत, मशिनरी अशा दीर्घकाळ टिकणाऱ्या मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरलं जातं. म्हणजे अशा गोष्टी ज्या व्यवसायाला एक मजबूत आधार देतात. याचं एक उत्तम उदाहरण आपल्यासमोर आहे. मुंबई शेअर बाजाराची ही भव्य इमारत. ही एक स्थिर मालमत्ता आहे जी स्थिर भांडवलातूनच उभी राहिली आहे. अशा मालमत्ता पुढे जाऊन व्यवसायाची ओळख बनतात. आता वळूया दुसऱ्या प्रकाराकडे, खेळते भांडवल. हे अगदी आपल्या घराच्या महिन्याच्या बजेटसारखं असतं. म्हणजे व्यवसायाचे रोजचे खर्च भागवण्यासाठी लागणारा पैसा. समजा कच्चा माल आणायचा आहे, कर्मचाऱ्यांचे पगार द्यायचे आहेत, लाईट बिल भरायचे आहे, हे सगळं या खेळत्या भांडवलातूनच चालतं. चला आता या दोन्हींमधला फरक अगदी पटकन समजून घेऊया. स्थिर भांडवल हे व्यवसायात जवळजवळ कायमस्वरूपी असतं. या उलट खेळतं भांडवल हे नदीच्या प्रवाहासारखं सतत फिरत राहतं, आत-बाहेर होत राहतं. स्थिर भांडवल कशातून येतं? तर शेअर्स, डिबेंचर्स किंवा मोठ्या दीर्घ मुदतीच्या कर्जांमधून. आणि खेळतं भांडवल ते उभं केलं जातं छोट्या छोट्या कर्जांमधून किंवा ठेवींमधून. आता एका खूप इंटरेस्टिंग भागाकडे येऊया. एखादी कंपनी आपला आर्थिक पाया कसा रचते, म्हणजे ती वेगवेगळ्या ठिकाणाहून पैसा कसा आणि किती प्रमाणात गोळा करते, चला पाहूया. यालाच म्हणतात भांडवल संरचना किंवा कॅपिटल स्ट्रक्चर. याला ना आपण एखाद्या पदार्थाच्या रेसिपीसारखा समजू शकतो. जसं रेसिपीमध्ये प्रत्येक घटक योग्य प्रमाणात टाकावा लागतो, तेव्हाच पदार्थाला चव येते, तसंच इथेही आहे. तर मग या फायनान्शियल रेसिपीचे मुख्य घटक कोणते आहेत? यात असतात समहक्क भाग, म्हणजेच इक्विटी शेअर्स जे कंपनीच्या मालकीचा हिस्सा दर्शवतात. मग आहेत अग्रहक्क भाग, राखीव निधी, कर्ज रोखे आणि दीर्घ मुदतीचे कर्ज. यातलं काही भांडवल हे मालकी हक्काचं असतं, तर काही उसनं म्हणजे कर्ज घेतलेलं असतं. हे बघा, इथे किती छान दिसतंय. या उदाहरणात कंपनीने 33% भांडवल मालकी हक्कातून म्हणजे इक्विटीमधून आणि 33% कर्जातून उभं केलं आहे. बाकीचं भांडवल इतर घटकांमधनं आलं आहे.
प्रत्येक कंपनी आपली गरज आणि जोखीम घेण्याची क्षमता बघून हे मिश्रण ठरवते. जणू काही प्रत्येक कंपनीची स्वतःची एक खास सिक्रेट रेसिपी असते. ठीक आहे, आता आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या पण सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. हे सगळे आकडे, ह्या सगळ्या संकल्पना, ह्या व्यवसायाच्या यशासाठी इतक्या का महत्त्वाच्या आहेत? चला, आता हे समजून घेऊया. तर बघा, या सगळ्याचा सार एकाच वाक्यात आहे: आर्थिक निर्णय हे व्यवसायाच्या प्रत्येक हालचालीच्या केंद्रस्थानी असतात. नवीन उत्पादन बनवण्यापासून ते त्याच्या मार्केटिंगपर्यंत अगदी प्रत्येक गोष्ट पैसा आहे की नाही आणि तो कसा वापरला जातो हे यावर अवलंबून असते. जेव्हा भांडवलाचं व्यवस्थापन एकदम चोख असतं तेव्हाच व्यवसायाची गाडी सुसाट धावते. योग्य भांडवलामुळे काय होतं? तर कंपनी फायदेशीर प्रोजेक्ट निवडू शकते, तिला लागणारी साधनं आणि मालमत्ता विकत घेता येते, रोजचं कामकाज एकदम सुरळीत चालतं आणि सगळ्यात महत्त्वाचं, व्यवसायाचा विस्तार करायला, नवीन बाजारपेठांमध्ये जायला आर्थिक पाठबळ मिळतं. पण प्रश्न असा आहे की हा सगळा पैसा येतो तरी कुठून? तो येतो भांडवली बाजारातून. NSE, सेबी यांसारख्या संस्था एक अशी इकोसिस्टम चालवतात जिथे कंपन्यांना त्यांच्या वाढीसाठी आवश्यक असलेला निधी मिळतो. खरं तर हेच ते ठिकाण आहे जिथे हजारो व्यावसायिक स्वप्न प्रत्यक्षात उतरतात. तर मग जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न: एखाद्या कंपनीची भांडवल संरचना पाहून तिच्या महत्वाकांक्षेबद्दल काय अंदाज लावता येईल? समजा जास्त कर्ज घेणारी कंपनी जास्त जोखीम घेऊन वेगाने पुढे जाण्याचा विचार करते का? की मग स्वतःच्या पैशावर अवलंबून राहून हळूहळू पण स्थिर वाढ करू इच्छिते? यावर नक्की विचार करा, कारण प्रत्येक आकड्यामागे कंपनीची एक कहाणी दडलेली असते. पुढच्या वेळी आपण अशीच एखादी नवी गोष्ट उलगडूया. तोपर्यंत नमस्कार.